स्वर्गात गेलास असे समज. त्यानंतर यज्ञाची तयारी करण्यासाठी विश्वामित्राने त्रिशंकूला सांगितले. यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी सर्व ऋषी व वसिष्ठाचे कुटुंब यांना आमंत्रणे पाठविण्याबद्दल विश्वामित्राने त्रिशंकूला सांगितले. विश्वामित्राचे शिष्य यज्ञाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यास देशोदेशी गेले व परत आले. तेव्हा त्यांनी गुरुला अशी बातमी सांगितली की तुमचा संदेश ऐकल्याबरोबर सर्व देशातील ब्राह्मण जमा होत आहेत व इथे आले आहेत. फक्त महादेव वसिष्ठ हे आले नाहीत. वसिष्ठाचे 100 मुलगे रागाने संतप्त झाल्यामुळे त्यांचा आवाज बोलताना कापू लागला. ते कापऱ्या आवाजात म्हणाले, यज्ञ करणारा माणूस चांडा, पुरोहितपणा करणारा माणूस क्षत्रिय, अशा यज्ञातील अर्ध्याचा देव व ऋषी स्वीकार करणार. चांडाळाने यज्ञात दिलेले अन्न खाल्ल्यानंतर आणि विश्वामित्राने त्याचे आदरातिथ्य केल्यानंतर तेजस्वी ब्राह्मण स्वर्गात कसे जाऊ शकतील? हे क्रूर शब्द सर्व वसिष्ठ व महोदय यांनी एकत्र म्हणून विचारले. तेव्हा त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. ही बातमी शिष्याकडून ऐकल्यानंतर विश्वामित्राला अनावर राग आला. वसिष्ठाच्या मुलांची राख हो व ते गलिच्छ बहिष्कृत म्हणून पुन्हा पुन्हा 700 जन्मजन्मोत असा विश्वामित्राने त्याला शाप दिला आणि महादेव निषाद हो असा त्याने वसिष्ठाला शाप दिला. हा शाप सफल झालेला पाहून विश्वामित्राने त्रिशंकूची स्तुती व यज्ञाला सुरुवात करावी अशी जमलेल्या ऋषींनी त्याने सूचना केली. त्या भयंकर ऋषीच्या शापाची भीती असल्यामुळे ऋषींनी यज्ञविधीला सुरुवात करण्यास संमती दिली. या यज्ञात याजक म्हणून विश्वामित्राने स्वतः काम केले आणि इतर ऋषींनी त्याच्या हाताखाली ऋत्विज म्हणून सर्व यज्ञ केले. वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यामध्ये हे जे वितुष्ट चालू होते त्यासंबंधी सुदास याने महत्वाचा कार्यभाग केला होता असे दिसते. वसिष्ठ व सुदासाचा कुलपुरोहित होता. सुदासाच्या राज्याभिषेकाचा विधी वसिष्ठाने केला होता. 10 राजांच्या विरुद्ध झालेल्या युद्धात सुदासाला जय मिळविण्यासाठी सहारुह्य केले ते वसिष्ठाने. इतके असून सुद्धा सुदासाने वसिष्ठाला कुलपुरोहित पदावरून दूर केले. सुदासाने विश्वामित्राला त्या जागेवर ठेवले याला काही पुरावा नाही. ही गोष्ट परंपरेने रूढ झाली आहे. तिला ऋग्वेदातील 3:5-3:9 या ऋचेचा आधार आहे असे वाटते. याला यास्काने पाठिंबा दिला आहे. तो निरुक्तान 2:24 म्हणतो. ते नंतर गोष्ट सांगतात. ऋषी विश्वामित्र हा पिजवनाचा मुलगा सुदास याचा पुरोहित होता. विश्वामित्राने सुदासाचा यज्ञ केला. वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यात वैर उत्पन्न होण्याला हे पहिले कारण झाले. त्या वैरात भर घालणारे व ते वैर जास्त वाढविणारे आणखी एक कृत्य सुदासाच्या हातून घडले. त्याने वसिष्ठाचा मुलगा शक्ती याला अग्नीत फेकून दिले व जिवंत जाळले. ही कथा सत्ययान ब्राह्मण या ग्रंथात सांगितली आहे. ऋग्वेदाच्या 7:32 या ऋचेचा उपोद्घात करताना यासन याने या गोष्टीचा संदर्भ दिला आहे. तो उपोद्घात अनुक्रमणिकेच्या आधारावर रचला आहे. ती अनुक्रमणिका म्यूर याने आपल्या ग्रंथात भाग 1 पान 328 वर उद्धृत केली आहे. सुदासाने शक्तीला जिवंत जाण्याचे दुष्कृत्य का केले याबद्दल ब्राह्मण ग्रंथात काही कारण सांगितले नाही. कात्यायन याने ऋग्वेदाला अनुक्रमणिका लिहिली आहे. तिच्यावर सद्गुरु शिष्य या लेखकाने टीका लिहिली आहे. त्या टीकेत सदर दुष्कृत्यासंबंधी थोडासा खुलासा केलेला आढळतो. सद्गुरु शिष्य याचे म्हणणे असे आहे की सुदासाने यज्ञ सुरू केला तेव्हा विश्वामित्र व वसिष्ठाचा मुलगा शक्ती यांचा काही गोष्टीवरून खडाजंगी वाद झाला. यासंबंधी सद्गुरु शिष्य याचे प्रत्यक्ष शब्द पुढे दिले आहेत. वसिष्ठाचा मुलगा शक्ती याने विश्वामित्राचे सामर्थ्य व भाषण यांच्यावर ताण करून त्याला हरविले आणि गधीचा मुलगा विश्वामित्र याचा असा हिरमोड झाला म्हणून तो निरुत्साही झाला. सुदासाने शक्तीला अग्नीत का फेकले याचे कारण वरील शब्दांनी व्यक्त केले आहे. शक्तीने विश्वामित्राचा जो अपमान केला होता व जी फजिती केली होती त्याबद्दल सूड उगविण्याच्या हेतूने सुदासाने शक्तीला अग्नीत फेकले होते हे उघड आहे. सुदास आणि वसिष्ठ यांच्यात जे वैर वाढत होते त्याला काही केले तरी आळा पडत नव्हता. हे वैर फक्त सुदास व वसिष्ठ यांच्यात होते असे नव्हे तर ते त्यांच्या मुलांमध्येही पसरले होते असे दिसते. याला तैत्तरीय संहितेमध्ये पुरावा मिळतो तो असा. जेव्हा वसिष्ठाचा मुलगा ठार मारला गेला तेव्हा वसिष्ठाने अशी इच्छा केली की मला संतती हो, मी सुदामाचा पाडाव करीन असा समर्थ हो. त्याने हा एकस्मन्न 50 पाहिला. त्याने तो नेला व त्याचा अज्ञात बळी दिला. त्यानंतर त्याला संतती झाली आणि त्याने सौदासांचा पाडाव केला. या मुद्द्याला कौशितकी ब्राह्मण या ग्रंथात पाठिंबा मिळतो तो असा.
जेव्हा वसिष्ठाचा मुलगा ठार मारला गेला तेव्हा त्याने अशी इच्छा केली की मला संतती व संपत्ती गुरेढोरे भरपूर मिळोत आणि सौदासांचा पाडाव करण्यास मी समर्थ हो. त्याने यज्ञविधीचा हा प्रकार पाहिला तो वसिष्ठ यज्ञ होय. तो केल्यानंतर त्याने सौदासांचा पाडाव केला. वसिष्ठाचे वैर सुदासाबरोबर वाढत गेले. याबद्दल थोडी शंका आहे. ही शंका उत्पन्न होण्याचे कारण असे की सत्ययान व कौशिकी ब्राह्मण हे ग्रंथ सुदासांच्या बद्दल उल्लेख करतात. याचा अर्थ असा की वसिष्ठाचे वैर सौदासांच्या म्हणजे सुदासाच्या मुलाबरोबर होते, सुदासाबरोबर नव्हते. उलट पक्षी मनुचे असे ठाम मत आहे की या बाबतीत सुदास अपराधी होता व या बाबतीत सद्गुरू शिष्य सुदासाचा उल्लेख करतो. या बाबतीत जो बिकटपणा उत्पन्न झाला आहे तो सोडवावयाचा म्हणले तर सुदास हा शब्द जेथे अनेक वचने वापरला आहे तेथे तेथे त्याचा अर्थ सुदास कुळ असा करावा, म्हणजे त्यात सुदास व त्याचे मुलगे या दोघांचाही समावेश होतो. 2. सुदास व वसिष्ठ यांच्यामधील झगडा राजे व ब्राह्मण यांच्यामधील झगड्यांपैकी एकच नाही. राजे व ब्राह्मण यांच्यामध्ये जे इतर झगडे झाले त्यांची माहिती येथे एकत्रपणे देणे इष्ट आहे. ब्राह्मणांच्या बरोबर झालेल्या झगड्यांची कथा निरनिराळ्या ग्रंथकारांनी सांगितली आहे. खालील कथा हरिवंशातून घेतली आहे. प्राचीन काळी प्रजापती प्राणीमात्रांचा प्रभू हा अत्री कुलातील एक राजा होऊन गेला. तो अंग या नावाच्या धर्मनिष्ठतेचा पाठीराखा होता. तो अंगाप्रमाणे बलवान होता. त्याला प्रजापती वेन या नावाचा मुलगा होता. तो मृत्यूची मुलगी सुनीता हिच्यापासून झाला होता. तो आपल्या कर्तव्य कर्माबद्दल फारशी काळजी वाहणारा नव्हता. काळाच्या मृत्यूच्या मुलीचा हा मुलगा आपल्या मातामहाच्या दुष्कृतीमुळे उदासीन झाला. त्याला उपभोगाची आसक्ती अनावर झाली. त्यामुळे त्याने आपली सर्व कर्तव्य कर्मे बाजूला सारून उपभोग लोलूप आयुष्य घालविले. त्याने राज्याधिकार हातात आल्यानंतर अधर्मकारक रीतिरिवाज वहिवाटीला आणले. वेदादी धर्मशास्त्राच्या आज्ञा उल्लंघन करून त्याने भ्रष्टाचाराला कवटाळले. त्याच्या राज्यात लोक पवित्र धर्मशास्त्राचा अभ्यास करीनात, वषटकार करीनात. कोणी यज्ञ यागादी कर्मे न केल्यामुळे देवांना यज्ञात अर्पण केलेला सोमरस प्यायला मिळेना. त्याच्या नाशाची वेळ जवळ येत चालली होती. अधर्मी आयुष्य घडविण्याबद्दल या प्रजापतीचा असा निर्दय निर्धार झाला होता की कोणीही यज्ञ करू नये, अगर अर्घ्य देऊ नये, अशी त्याने आपल्या प्रजेस सक्त ताकीद दिली होती. तो म्हणाला, मी प्रजेच्या प्रार्थनेचा विषय आहे, मी यज्ञ करणारा आहे, मी स्वतः यज्ञ आहे, म्हणून प्रजेने माझ्यासाठी यज्ञ करावेत व यज्ञासाठी अर्घ्य मला अर्पण करावे. धर्मभ्रष्टाचार माजविणारा हा राजा अंगी काही लायकी नसताना मोठेपणाच्या बाता करून प्रजेशी अत्यंत गर्विष्ठपणे वागू लागला. तेव्हा मरीची ऋषीने सर्व मोठे ऋषी जमा केले व तो प्रजापतीकडे त्यांचे शिष्टमंडळ घेऊन गेला. ते ऋषी जमा केले व तो प्रजापतीकडे त्यांचे शिष्टमंडळ घेऊन गेला. ते ऋषी त्याला म्हणाले, हे वेन, एक पवित्र विधी करण्यासाठी आम्ही सर्वजण पापक्षालनाचा विधी करणार आहोत. हा विधी पुष्कळ दिवस चालेल. तोपर्यंत तू धर्मभ्रष्ट आचार करू नकोस. तू जे आचार चाचरीत आहेस ते शाश्वत सधर्माला सुसंगत नाहीत. तू कर्तृत्वाने अत्रिकुळाचा प्रजापती आहे. तू प्रजेचे संरक्षण करण्यास सार्थक मानावेस. हे त्याचे भाषण ऐकून सत्य म्हणजे काय याबद्दल ज्ञान नसलेला तो मूर्ख वेन त्या थोर ऋषींना हसत हसत उत्तरला, कर्तव्य कर्माची रूपरेखा आखणारा माझ्याशिवाय दुसरा कोण आहे? हे मी कोणाची आज्ञा पाळावी? पवित्र शास्त्राचे ज्ञान, शक्ती, तपोनिष्ठा आणि सत्याचरण या बाबतीत माझी बरोबरी करणाऱ्या या जगात कोणी आहे काय? हे दिशाभूल झालेल्या मूर्ख लोकांनो, सर्व प्राणीमात्र व कर्तव्य कर्मे यांची उत्पत्ती माझ्यापासून झाली आहे. हे तुम्हाला माहीत नाही काय? मी मनात आणले तर पृथ्वीला जाळून भस्म करीन किंवा जलप्रलय उत्पन्न करून त्यात तिला तुडवीन अथवा स्वर्ग व पृथ्वी यांना एकत्र करीन. याबद्दल विश्वास ठेवाव्यास तुम्ही कचरू नका. वेराची दिशाभूल झाली असल्यामुळे आणि त्याच्या अंगात दंभाची दुंदी चढली असल्यामुळे त्याला आटोक्यात आणणे शक्य नाही. हे त्या प्रभा ऋषींनी ओळखले. तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी सशक्त राजाला पकडले. तेव्हा तो आपली सुटका करून घेण्यास धडपडू लागला. पण ऋषींनी त्याची डावी मांडी रगडली. तेव्हा राजाच्या त्या मांडीतून अगदी ठेंगणा व काळा माणूस उत्पन्न झाला. तो भीतीने घाबरलेला असल्यामुळे दोन्ही हात जोडून उभा राहिला. तो खूप चुळबुळ करीत आहे असे पाहून अत्री त्याला म्हणाला, खाली वैस. निषिद्ध तो काळा माणूस निषाद कुळाचा आद्य पुरुष झाला. वेनाच्या स्वैराचारापासून उत्पन्न झालेल्या ढीवर कोळी लोकांचाही तो आद्यजनक झाला.